आपल्या वाङ्मयामध्ये आदिरूप शब्द वापरते. चौघड्यामध्ये आदिरूप विरद परखळे, आदिरूप आले घरा धनी देव अपरूप आले घरा. अनेक ठिकाणी समजा आदिरूप विचार शब्द आहे. रूप आदि मुळावरचं रूप कोणतं आहे? तर मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या. परमात्मा परमेश्वर अनामतानं भैसायनं हे चार खानिक निर्माण केल्या, जे प्रत्येक 83,99,999 योनीच्या नंतर मानवाची देईल. तर प्रत्येक जो पिंड आहे याचं रूप वेगळं आहे. मटेरियल एकच. महाराज सांगतात मटेरियल एकच. जसं आकडे 90 शून्यापासून झाले 9, आकडे 9च आहे. आणि मोबाईल मध्ये पहा, कोणत्याही गोष्टी पहा, ह्या सगळ्या 9चाच खेळ आहे. शून्यापासून झाले 9, 10 शून्य यायचं नाव. मानवा विचार करून पाहावं. धनी जवळ आहे बा देख करा पारख. म्हणून प्रत्येक जे समजाचं पिंड आहे चारही खाणीचा, त्याला काही वेगळे वेगळे समजाचं मटेरियल लागत नाही. महाराजांनी एका शब्दामध्ये एका ओळीमध्ये सांगून दिलं, हा नर साचा सचला त्या शनिचराच्या पूजनी जोत होती पाताळ भवनी स्वयंरूप या ओळीमध्ये आहे. ह्या साचा जो आहे प्रत्येक जो साचा आहे, रूप वेगळे आहे. आहो परमात्मा परमेश्वर अनामतानी भैसांनी अशी काही समजायचं कला आहे, काही कला कोणालाच येऊ शकत नाही. कारण नवा राजा नवा करीना भैसाचा खेळ. जो काही पिंड तयार होईल त्या पिंडाचं रूप वेगळंच आहे. या पूर्ण दुनियामध्ये तुम्हाला एक रूप दिसणार नाही, लक्षात ठेवतो. एवढी महानता आहे. आणि आजचं जो युग जो आलेला आहे, कोणतं थम्स युग. कोणतं थम्स युग. हा आपला जो थंब आहे, अहो याच्या रेषा एक नाही, कोणत्याच पिंडाच्या रेषा एक नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून मटेरियल एकच. कोणतं? महाराज सांगतात ह्या साच्यावर बनवण्यासाठी अन अगन पवन पाणी आकाश धरणी यामध्ये सचला साच्या उभा दर्शनीचा. हे 6 पाहिजे. 6 नर साच्या सचला. हा हे 6च आहे, लक्षात ठेवायचं. पण हे 6 एकत्र आले का नवीन देह बनवली. 6 एकत्र आले का अनेक पिंड बनवले. परंतु महाराज सांगतात का हो ना, 4 खाणी आहे, 84 लक्ष योनी आहे, पण याचं मूळ रूप कोण आहे? कोण बनवलं हे अवधूत नामामध्ये मित्र सांगितलं. म्हणून आदि रूप गणपती जागता तो यादवपती, यादवाच्या संग उभे देव पृथ्वीचे पती. आता गणपती समजला पाहिजे. आदि रूप गणपती. आदिरूप कोण आहे? गणपती. गण मध्ये सुरुवात. जन गण मन अधिनायक जय, गण मध्ये सुरुवात. आणि अवधूत नामातले जर गण समजले का तुम्हाला वेद सर्व समजले, लक्षात ठेवायचं. मी नेहमी सांगत असतो अवधूत नामामध्ये गण पाठ करायचे. गण मध्ये सुरुवात. गण जन गणना सुरुवात. या सृष्टीची सुरुवात कशी झाली, या देहाची निर्मिती कशी झाली, या जीवाचं आणि देवाचं स्वरूप कसं आहे, रूप कसं आहे, हे महाराजांना गणामध्ये सांगितलं. आणि त्याच्यासाठी एक माणूस तुटला मावला, शालिक भाऊ काष्टे. समोरची गोष्ट आहे. देवाचं आणि जीवाचं रूप एक आहे, महाराजांनी सांगितलं. रूप लक्षात ठेवा, रूप फक्त त्याचं प्रमाण सांगतो. चक्रभुज महाराजा देवा तुम्ही दावा स्वरूप, आणि देवानाची वाच स्वरूप आहे एक. जर देवाले पाहतो असेल, मी नेहमी एक उदाहरण सांगतो. वाघाले पाहू शकतो आपण? वाघाजवळ जाऊ शकतो का?
नाही, पण बावलीच्या भाषेत डेमॉन्स्ट्री मध्ये जे डीएनए आहे कोणामध्ये, वाघाच्या डीएनए मध्ये कोणामध्ये आहे, मात्रीमध्ये. कोणाची आहे? म्हणून आपल्या पूर्वजांनी एक मन काढली. कोणती? काय म्हणत असतो आपण? वाघाची मावशी कोण? माजरी पासून, ज्याला आपण कॅट म्हणतो, माजरी पासून मोठा जो प्राणी तयार झाला तो वाघ झाला. लक्षात ठेवायचं, बायोलॉजी भाषात आहे. तशासारखं या देहीचा राजा जीव आणि ब्रह्मांडाचा राजा परमात्मा परमेश्वर अनामत व्हायच. पण यायचं जे रूप आहे, एका शब्दात महाराजांनी सांगितलं, रूप वेगळं नाही आहे. देवाचं जीवाचं स्वरूप आहे योग. म्हणून देव पाहण्यापेक्षा काय करायचं? आधी पूजा कुळदैवत मनी धरा सत्य भाव. त्याच्या घरी सदा लक्ष्मी नांदवन देव. आधी पूजा कुळदैवत. या कुडीचं दैवत काय? जीव आहे. देह गावचा होय राजा. पहिले जीवाला ओळखलं पाहिजे. म्हणून अवधूत भजनामध्ये जीवाला महत्व आहे. लक्षात ठेवायचं. उभ्या जीवांजनी धरा भाव. प्रत्येक जीव सारखा आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांनी एक शब्द वापरलेला अवधूत नामामध्ये, आणि त्या एका शब्दानं विवेकानंद स्वामी अमर झाले ना. आपण तसंच राहिलो. शब्द कुठचा? शब्द कुठचा? अवधूत भजनातला. म्हणून मी वारंवार सांगत असतो का आपली अवधूती भजनातलं ज्ञान आपण जगाला सांगणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. दोनच शब्द वापरले विवेकानंद स्वामींनी. कोणते? माय सिस्टर्स आणि माय ब्रदर्स. आपल्या अवधूत नामामध्ये देव भाऊ आणि देव बहिणी या कुठे शब्द आहे? कोणत्या संप्रदायात आहे देव बहिणी आणि देव भाऊ? कोणत्या संप्रदायामध्ये आहे? फक्त अवधूत संप्रदायात आहे. आणि अवधूत संप्रदायातले दोनच शब्द विवेकानंद स्वामीने घेतले तर शिकागो मध्ये अमर झाले. लक्षात ठेवायचं. म्हणून असं सखोल ज्ञान, ज्याला आपण सागर म्हणतो, तुम्ही सागरचे राहणार, तुमची सागरी माझे सागराचं ज्ञान अवधूत नामामध्ये आहे मित्र. चला सामने समोर चला. जय हो. हाती काठी घेऊन उभा दरवाजापाशी, 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 दरवाजापाशी.
हाती काठी उभा पेठी दरवाजापासी सर्वतराची शरण दाद हो भाकर द्या मदती. आता आपण ज्ञानदृष्टीच्या सागरामध्ये आतमध्ये जात आहोत. लक्षात ठेवायचं, सखोल जात आहोत. अत्यंत महत्वाचे चरण आहे मित्र समोर. पहिली गोष्ट, हाती काठी. काठी म्हणजे काठी कशासाठी घेतो आपण? कोण घेतो काठी? कोण घेतो? तुमच्यापाशी एकापाशी काठी आहे का? कोणापाशी नाही. काठी कोण घेते? जो आंधळा आहे तो. काठी म्हणजे आधार. काठी म्हणजे आधार. हाती काठी उभा पेठी. पेठीचे सांगतो दरवाजापाशी. हा शब्द महत्वाचा आहे. मग भाकर सांगतो. पहिली गोष्ट दरवाजा. देवाच्या या द्वारी उभा क्षण बरी. लक्षात घे दरवाजा कोणता? 83,99,999 योनीच्या नंतर एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. ह्या मानवाचा जो जन्म आहे ना, अत्यंत महत्वाचा आहे मित्र. कारण कृष्णाजी महाराजांनी या देवीचं महत्व एका शब्दात सांगितलं. आले देव अवधूता. याच्यातलं पहिलं चरण आहे. लक्षात ठेवायचं. काय या देवीला एवढं महत्व काय मानवाचं? त्याला दरवाजा का म्हटलेला आहे? किती सुंदर चरण आहे. लक्षात ठेवायचं. कृष्णाजी महाराज अत्यंत विभोर भावनेनं त्या चरणामध्ये सांगतात. काही हे देह कशी आहे? इतर देहेपेक्षा हे वेगळी देह आहे. लक्षात ठेवायचं. गाय केली पवित्र, ही देह वेगळी आहे. कारण सांगतात आणि ते चरण तुम्हाला सर्वांना येते. तरी आम्हाला मना लागते. आम्हाला मना लागते. अवधूत केरती थोर याहीन बनवला शरीर आवसीधा हे साधक हे होय मोक्षाचं घर. अवधूत कीर्ती थोर याहीन बनवलं शरीर. कोणतं? हे मानवाचं शरीर, ह्युमन बॉडी. कसं बनवलं? सिद्ध. त्याचे शब्द पहा कृष्णाजी महाराजाचे. साधक पूर्ण गोष्टीनं सिद्ध आहे. साधना करण्यासाठी योग साधक केले. योग दूत पूर्ण साधना करण्यासाठी. एक साधन असं जोरदार आहे ते कोणाला दिलं नाही. कोणत्या शिवणीमध्ये नाही. कोणती? वैखरी. वैखरी वाचा कोणालाच नाही दिली. लक्षात ठेवायचं. म्हणून सिद्ध साधक आणि हे होय मोक्षाचं खरं. लक्षाचं. मोक्ष जर प्राप्ती करायची असन, जर हरिनाम घ्यायचं असन, परमात्मा परमेश्वराचं ध्यान जर कमावून घ्यायचं असन, फक्त या मानवाचा ध्येय. म्हणून हाती काठी या जीवाला या देहीचा आधार घेऊन या भूतलावर या लागते. कशासाठी? हे ज्ञान मिळवण्यासाठी लागते. हाती काठी उभा पेठी दरवाजापाशी. म्हणजे या मानवाची देह अशी आहे का या मानवाच्या देहानं जे कर्म केलं त्या कर्मानुसार आता पुढं कसं? पुढं कुठं जायचं? आता कुठं जायचं? वरकट महार जातील वाया चैतन्याच्या फेरा. आता 84 कडे जायचं आहे. मोक्ष प्राप्तीकडे जायचं आहे. कृष्णाजी महाराजाच्या वंशात जायचं आहे का कृष्णाजी महाराजाचं भजन करायचं आहे? हे तुमच्यावर आहे. आणि समोरचं चरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. सर्वतराची शरण दाद हो भाकर द्या मदसी. कशाला म्हटलं भाकर? हा शब्द कसा आहे? जसं देह जगवण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसंच हा जीव जगण्यासाठी आत्मज्ञानाची
गिन्यानाची आवश्यकता आहे. महाराजाच्या गिन्यानी कोणी एक आत्मा राहीन. हे आत्म्याचं भजन आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून हे जे भाकर आहे, अहो सगळ्या दुनिया जाण तुम्ही, आत्मज्ञान कोणी सांगत नाही, कोणी सांगत नाही. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणते का मी सर्व तऱ्हाची शरण आहो, मध्ये ज्ञान सांगा. म्हणजे भाकर, माझ्या ज्या हक्काची भाकर आहे हे मला द्या. सर्व तऱ्हाची शरण दाद हो, भाकर द्या मजसी. पण कोणी नाही दिली, लक्षात ठेवायचं. माझ्या घराचं ठिकाण मकान माझं नाही ठावं, या ओळीमध्ये चरण आहे. कोणतं? आधी केली धरणी शुद्ध, तुम्ही करता काय, हेच माझी भाकर बापा, नाही दिली कोण. कुठे जा तुम्ही, आत्मध्यान तुम्हाला कोणी सांगणार नाही, बाकीचं सर्व सांगत. आणि आजही सांगतो, भारतात डॉक्टर बनण्याचे, शिक्षक बनण्याचे, इंजिनियर बनण्याचे सर्व कॉलेज आहे, पण माणूस बनण्याचे, भक्त बनण्याचे, आध्यात्मिक क्षेत्राचं, त्याला आपण माणूस बनवतो, एखादी कॉलेज आहे नाही आहे. म्हणून ह्या पाठशाळा काढायला लागते. कोणत्या? ह्या आज जे आपण काढून करून आलो, कोळत बसून आलो, ह्या होय पाठशाळा. कॉलेज तयार व्हायचे आहे. कृष्णाजीनं काढली शाळा, पाठ्यपुस्तक नव्हता फळा, यानं शिकवला चतुरपतीचा धडा. कशासाठी आहे हे राऊळ देवळं? हे राऊळ जर समजा तिथं बांधलं नसतं तर आपल्याला इथं बसायला भेटलं असतं का? बसायला भेटलं असतं. म्हणून हे पाठशाळा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? कॉलेज निर्माण करायचं आहे. काय करायचे आहे? कॉलेज निर्माण करायचे आहे मित्र हो. म्हणून महाराज अत्यंत विभर भावनेनं समोरचे चरण आहे, लक्ष देऊन ऐका. हाती काठी उभा पेठी दरवाजापाशी. आपण सर्वजण दरवाजापाशी म्हणजे चौकात उभा आहोत. चौक आहे या. आता कुणीकडे जायचं तुमच्या मतावर आहे. 84 जात असेल तर 84 जा, देवाच्या मार्गाकडे जा असेल तर देवाच्या मार्गात जा, आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर कल्याण करून घ्या, मोक्ष प्राप्ती करायचं असेल तर मोक्ष प्राप्ती करून घ्या, आणि या अवधूत नामाची भक्ती करून ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करून घ्या. नाही तर मग 84 तयार आहे. लक्षात ठेवा. पुढचं चरण इतकं सुंदर आहे मित्र, ऐका सर्वच.